नमस्कार. या गणेशोत्सव मंडळाने मला एक विषय मांडण्यासाठी आमंत्रित केलं. त्याबद्दल मी मंडळाचे आणि मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो. यावेळचा गणपती उत्सव अगदी वेगळ्या पद्धतीने होतो आहे. आपल्या सगळ्यांचा उत्साह तेवढाच आहे, पण उत्सव साजरा करण्याची पद्धत मात्र जरा वेगळी अशी करावी लागते. याचं कारण आहे कोविडमुळे स्वाभाविकपणे काही मर्यादा आल्या आहेत. खरं तर गेले 5-6 महिने सगळं जगच वेठीला धरल्यासारखं झालेलं आहे. माणसं मरत आहेत, उत्पादन बंद झालं आहे, बाजारपेठांवर प्रचंड निर्बंध आलेत, लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, उत्पन्न गेलं आहे. आणि या सगळ्यामुळे सरकारांना, सगळ्या देशाच्या सरकारांना काही ना काहीतरी उपाययोजना करणं भाग पडलं आहे. तशी उपाययोजना भारत सरकारने पण केली आहे. 12 मेलाच आपल्या पंतप्रधानांनी एक पॅकेज जाहीर केलं आणि त्या पॅकेजला त्यांनी आत्मनिर्भर भारत अशी एक टॅगलाईन दिली. असा शब्दप्रयोग केल्याबरोबर त्याच्यावर प्रतिक्रिया उमटणं अगदी स्वाभाविक होतं. आत्मनिर्भर याचा अर्थ लोकांनी आपापल्या पद्धतीने वेगवेगळा लावला. कोणी असं म्हटलं की आत्मनिर्भर भारत याचा अर्थ भारताला जगापासून अलिप्त करायचं. आम्ही, आमचा देश, आमची अर्थव्यवस्था, आमची माणसं, बस आमचा जगाशी काही संबंध नाही, असा अर्थ काही जणांनी घेतला. तर काही जणांना वाटलं हे स्वदेशी आहे. स्वदेशी याचा अर्थ विदेशी सगळ्या माल आम्ही काही घेणार नाही, विदेशी तंत्रज्ञान घेणार नाही, विदेशी गुंतवणूक घेणार नाही, फक्त स्वदेशी, असा काही जणांनी अर्थ घेतला. काही जणांनी अर्थ असा काढला ह्याच्यातनं की विदेशी माल आमच्या देशात येऊ द्यायचा नाही, म्हणजेच आमच्या देशातल्या उद्योगांना, व्यापाऱ्यांना एका प्रकारे संरक्षण द्यायचं आणि मग त्यांचा विकास होईल असा प्रयत्न करायचा. असे वेगवेगळे अर्थ हे काढले गेले. आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की स्वदेशी काय किंवा अन्य असे शब्द काय हे काही आत्ता आलेले नाही आहेत. आत्ता शब्द आला आत्मनिर्भर भारत. पण आपण जर स्वातंत्र्याच्या आधीपासून बघितलं तर स्वदेशी चळवळ इथे होतीच. विदेशी मालाची होळी इथे अनेक वेळा झालेली आपण बघितले. किंबहुना स्वदेशी आणि विदेशीवर बहिष्कार हे एका अर्थाने आमच्या स्वातंत्र्य चळवळीचं सूत्र पण होतं. त्यामुळे नवीन असं काही या आत्मनिर्भर भारतमध्ये आलेलं नाही असंही आपल्याला दिसतं आहे. आता प्रत्यक्ष हे बघितलं पाहिजे की काय फक्त भारतच म्हणतोय का आत्मनिर्भर व्हायचं. तर आपल्या लक्षात असं येईल की सगळ्या जगामध्येच ह्या दृष्टीने काही विचार हा गेले काही वर्ष सुरू आहे. आपल्याला जर आठवत असलं तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सुद्धा बी अमेरिकन आणि बाय अमेरिकन असा नारा दिला. म्हणजे काय, तुम्ही अमेरिकन व्हा, म्हणा आम्ही अमेरिकन आहोत, आणि खरेदी करताना अमेरिकन वस्तूच खरेदी करा. म्हणजे हे एका अर्थाने स्वदेशीच आहे का? एका अर्थाने विदेशी घेऊ नका हे सुचवणंच आहे का? किंवा सगळे जगातले देश WTOचे सदस्य आहेत, 165 देश. पण आता हळूहळू काय दिसायला लागलं आपल्याला असं दिसतं की WTO ही संघटना ही डिफंक्ट झाली. एका अर्थाने तिचं वर्चस्व संपलं आणि ह्या सभासद देशांनी छोटे छोटे गट करून आपलं कामकाज सुरू केलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे WTOचा करार हा बहुपक्षीय करार, इंग्रजीत सांगायचं तर मल्टीलॅटरल ॲग्रीमेंट. म्हणजे सगळ्या देशांनी एकाच कराराच्या मसुद्याला संमती दिलेली. आणि असं 95 सालापासून ते आत्तापर्यंत म्हणजे सुमारे 25 वर्ष हे चाललं. आता एकदम लोकांना असं वाटायला लागलं की हे जागतिकीकरण
आपल्याला काही फारसं सुखाचं, सोयीचं, प्रगतीला कारक असं काही नाही. म्हणून मग छोटे गट निर्माण झाले. उदाहरण जर सांगायचं झालं तर ब्रिक्स नावाचा गट निर्माण झाला. BRICS. ही सगळी अध्यक्षर आहेत या देशांची. जे सभासद देश ब्रिक्सचे आहेत ते कोणते आहेत बघा. ब्राझील म्हणजे B, रशिया म्हणजे R, इंडिया म्हणजे I, C म्हणजे चायना आणि S म्हणजे साऊथ आफ्रिका. हे 5 देश एकत्र आले, ब्रिक्स नावाचा एक गट स्थापन केला आणि आपल्या अर्थव्यवस्थांच्या प्रगतीसाठी या 5 देशांनी काही कॉमन प्रोग्राम सुरू केला. आपल्याला तर कदाचित माहिती असेल की ब्रिक्स नावाची एक बँक पण सुरू झाली. त्यामुळे असे छोटे गट जगभरात निर्माण व्हायला लागले आणि मल्टीलॅटरल बहुपक्षीय करार करायच्या ऐवजी हे सगळे देश बायलॅटरल म्हणजे उभयपक्षीय, द्विपक्षीय असे करार करायला लागले. म्हणजे एक जमाना कुठला होता, सगळ्या जगासाठी एक बाजारपेठ. आता काय जमाना झालाय, असं नको, आता काय पाहिजे आम्हाला, आमच्या गटासाठी पाहिजे. मित्रांनो, याचाच अर्थ काय झाला हो? अर्थ असा झाला की लोकांना साधारणपणे 2, 4, 5 वर्षापासून असं जाणवायला लागलं की हे जागतिकीकरण आम्हाला नको. ह्या जागतिकीकरणाचा आम्हाला आमच्या देशाच्या विकासासाठी, आमच्या देशातल्या लोकांच्या सुखासाठी फार काही उपयोग होत नाहीये. असं का बरं वाटायला लागलं? ते जर बघितलं तर मग आपल्याला ही जी काही मुवमेंट सुरू झाली, प्रक्रिया सुरू झाली आहे, ही योग्य आहे, अयोग्य आहे, फायद्याची आहे, तोट्याची आहे हे समजू शकेल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1985 साली गॅट कराराच्या 8व्या चर्चेची फेरी उरुग्वे येथे सुरू झाली. तोपर्यंत गॅटचे करार म्हणजे काय, तर जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड. जगातल्या विविध देशांचे एकमेकांशी जे व्यापार संबंध होते ते मुक्त असावेत. त्यांनी आयातीवर खूप बंधनं घालू नयेत म्हणून टॅरिफ आणि ट्रेड या संदर्भातले काही करार केले गेले. परंतु 85 साली पहिल्यांदा जेव्हा ही 8वी चर्चा फेरी सुरू झाली त्यावेळेला 4 नवीन विषय आले. त्यातला पहिला विषय होता शेतमाल. म्हणजे शेतमालाची सुद्धा खरेदी विक्री मुक्तपणे झाली पाहिजे. जगातल्या सर्व देशांना बंधनरहित अशी खरेदी विक्री झाली पाहिजे. दुसरा विषय जो आला तो म्हणजे गुड्स, म्हणजे वस्तू. सर्व प्रकारच्या वस्तूंची देवघेव सुद्धा मुक्त झाली पाहिजे. आता मुक्त याचा अर्थ काय, तर बंधनरहित. म्हणजेच कुठलेही ट्रेड बॅरियर्स, ती 2 प्रकारचे आहेत प्रामुख्याने. एक आहेत आयात शुल्क आणि दुसरं आहे संख्यात्मक बंधनं, क्वांटिटेटिव्ह रेस्ट्रिक्शन्स. म्हणजे उदाहरणार्थ किती माल घ्यायचा विकायचा त्याला कोटा असा शब्द वापरला जातो. तर किंवा लायसन्सेस, अमका माल विकत घ्यायचा, आयात करायचा असेल तर तुम्हाला लायसन्स घ्यावं लागेल. अमका मालासाठी लायसन्स मिळणारच नाही, अमक्या मालासाठी लायसन्सची गरज नाही. अशा 2 प्रकारची बंधनं, टॅरिफ आणि नॉन टॅरिफ बॅरियर्स, ही सगळी काढून टाकली पाहिजेत. म्हणजे मग कृषीमाल सुद्धा एका देशातनं दुसऱ्या देशात मुक्तपणे जाईल आणि औद्योगिक उत्पन्न सुद्धा एका देशातनं दुसरीकडे मुक्तपणाने जातील. या 2 शिवाय तिसरा आणखीन एक भाग गेला, तो म्हणजे गुंतवणूक. आता ह्या गुंतवणुकीबाबत असं म्हटलं गेलं या करारांमध्ये WTOच्या की एका देशातनं दुसऱ्या देशात गुंतवणूक सुद्धा मुक्तपणे केली पाहिजे. कोणी गुंतवणूक करावी, कोणत्या देशात करावी, किती काळ करावी, किती रकमेची करावी, कोणत्या क्षेत्रात करावी, याच्यावर बंधनं असतं का नाही. ज्याला जिथे गुंतवणूक करायची त्याला तिथे मोकळीक असली पाहिजे आणि अशा प्रकारची धोरणं सरकारांनी राबवली पाहिजेत. हा तिसरा मुद्दा होता. चौथा मुद्दा होता तो म्हणजे सर्व्हिसेस, सेवा, व्यापार विषयक सेवा, ट्रेड इन सर्व्हिसेस असं इंग्रजीत त्याला म्हणतात.
त्याला हा ट्रेडिंग शब्द लावल्यामुळे तो गॅटमध्ये आला. अदरवाईज शिक्षण असेल, बँकिंग असेल, इन्शुरन्स असेल, शेअर ब्रोकिंग असेल, टुरिझम असेल, एंटरटेनमेंट असेल, या सगळ्यांचं नाव सेवा आहे. आणि या सगळ्या सेवा कोणत्याही माणसाला, कंपनीला कुठल्याही देशातनं कुठल्याही देशात देण्यावर बंधनं असता कामा नयेत. असा चौथा मुद्दा आला. आणि पाचवा मुद्दा आला तो म्हणजे इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. त्याला आपण बौद्धिक संपदा अधिकार असं म्हणू शकतो. एखाद्याने जर बौद्धिक संपदा अधिकार मिळवला, म्हणजे पेटंट मिळवलं उदाहरणार्थ, तर त्याला त्याचं पेटंट जगात कुठेही वापरता आलं पाहिजे. असे 5 विषय नव्याने आले आणि ते मी आत्ता म्हटल्याप्रमाणे WTOचे साधारण 165 सभासद आहेत. या सगळ्या देशांनी हे मान्य केलं की आम्हाला हे मुक्त व्यापार मान्य आहे. 95 पासून आत्तापर्यंत, म्हणजे 85 साली चर्चा सुरू झाली, 91 सालापर्यंत त्याला प्रचंड विरोध झाला. 91 साली डंकेल ड्राफ्ट आला आणि मग असं सांगण्यात आलं आता हा ड्राफ्ट मान्य करा किंवा ज्यांना मान्य नाही त्यांनी याच्यातनं बाहेर पडा. आणि 91 ते 94 काही सूचनांचा आदर करून त्याच्यात बदल करण्यात आले आणि 94च्या डिसेंबरमध्ये हे करार लोकांनी, सगळ्या देशांनी सह्या करून मान्य केले. तेव्हापासून आत्तापर्यंत WTO कार्यरत आहे आणि या 5ही गोष्टी म्हणजे शेतमाल, औद्योगिक उत्पादनं, सेवा, गुंतवणूक आणि इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी, हे 5ही गोष्टींना मुक्त संचार जगभरात सुरू झाला. सांगितलं काय गेलं होतं तेव्हा? असा मुक्त संचार झाला तर चांगली उत्पादनं निर्माण होतील, कमी खर्चात उत्पादनं होतील, भरपूर प्रमाणात उत्पादनं होतील आणि मग सगळ्या जगाला स्वस्त उत्पादनं मिळू शकतील, चांगल्या दर्जाची उत्पादनं मिळू शकतील. याला कारण दिलं गेलं थिअरी ऑफ कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज. मराठीत त्याला म्हणतात तौलनिक लाभाचा सिद्धांत. ज्या कोणा कंपनीला किंवा व्यक्तीला किंवा देशाला ज्या क्षेत्रामध्ये तुलनेने अधिक लाभ आहे, म्हणजे उदाहरण जर सांगायचं झालं तर एखाद्या कारखान्यामध्ये 4 गोष्टी उत्पादित होत असतील तर त्या 4ही उत्पादित करायच्या की त्यातल्या एका उत्पादनाला कमी खर्च येतो, चांगला दर्जा येतो, भरपूर उत्पादन करता येतं, असं एखादं उत्पादन जर असेल तर त्या उत्पादनासाठी तौलनिक लाभ आहे. म्हणून त्यांनी फक्त तेवढंच उत्पादन करावं, ते चांगल्या क्षमतेने करावं, चांगल्या दर्जाने करावं, कमी खर्चात करावं आणि मग हे उत्पादन त्याला कुठेही विकता येईल जगभरात, म्हणजे बाजारपेठ त्याला उपलब्ध आहे आणि हे उत्पादन विकून त्यांनी त्याला हवी असलेली उत्पादनं विकत घ्यावीत की जी कोणीतरी ज्याला त्यात तौलनिक लाभ आहे ते उत्पादन करतील. असा तो थिअरी ऑफ कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज, असा आधार या सगळ्या जागतिकीकरणाला दिला गेला आणि ह्या आधारावर सगळ्या देशांनी जागतिकीकरण स्वीकारलं. सुरुवातीच्या काळात हे लक्षात आलं की अरे हो, खरंच काही काही ठिकाणी चांगलं भरपूर उत्पादन व्हायला लागले. ज्या देशाला ज्या क्षेत्रात चांगला फायदा आहे ते त्या ठिकाणी ते उत्पादन करतात आणि त्याचा लाभ सगळ्या जगाला होतो. म्हणून मग आपल्यालाही सांगण्यात आलं तुम्ही इथे कशाला करता, चीनच्या वस्तू स्वस्त आहेत, तिथून आयात करत चला. तुम्ही इथे दूध कशाला काढता, अमुक देशातनं दूध स्वस्त मिळतंय, ते दूध घ्या. आणि ग्राहकांनाही असं वाटायला लागलं की आम्हाला जर बाहेरनं स्वस्त मिळत असेल तर ते आम्ही का घेऊ नये. आणि म्हणून मग जगातल्या काही देशांना आपापल्या क्षेत्रामध्ये चांगलं उत्पादन करण्याची संधी मिळू लागली. त्यांचा उत्पादनाचा खर्च कमी झाला, त्यांचा दर्जा सुधारला आणि त्यांनी जगातल्या सगळ्या ग्राहकांना स्वस्त चांगला माल कमी किमतीत मिळायला लागला. मग जागतिकीकरणाचं गाडं पिनसलं कुठे? का बरं लोक जागतिकीकरणाला आता गेल्या 2-4-5 वर्षात विरोध करायला लागले? मला असं वाटतं त्याची कारणं फार सोपी आहेत आणि जी आपण सगळे अनुभवतो पण आहोत. पहिलं एक कारण असं झालं की सगळ्या जगामध्ये उत्पादनाचं कॉन्सन्ट्रेशन, केंद्रीकरण व्हायला सुरुवात झाली आणि हे केंद्रीकरण साधारणपणे 2010-11 पासून पुढे हे जरा अधिक मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलं आणि हे केंद्रीकरण प्रामुख्याने चीनमध्ये व्हायला सुरुवात झाली.
चीन या देशाने आपली सगळी आर्थिक धोरणं अशी आखली की ज्याच्यामध्ये खरं तर तुम्हाला सांगायला हरकत नाही की सगळ्यात उशिरा चीन WTOचा सदस्य झाला आणि आपले बाजारपेठ त्यांनी खुली केली. उशिरा होऊन सुद्धा म्हणजे 2001 मध्ये चीन सभासद झाला WTOचा. बाकी सगळे देश मी म्हटलं त्याप्रमाणे 1995 मध्ये झाले होते. म्हणजे 6-7 वर्ष उशिरा होऊनही चीननी काय केलं तर 2008 साली जी अमेरिकेत मंदी आली त्याचा फायदा घेऊन अमेरिकेबरोबर एक करार करून आणि उत्पादनांना चीनमध्ये त्यांनी आमंत्रित केलं. मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या चीनमध्ये गेल्या. त्यांना सगळी इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी चीन सरकारने पुरवली आणि मग ते एक प्रोडक्शन हब झालं सगळ्या जगासाठी. म्हणजे तिथे उत्पादन होतं आणि ते झालेलं उत्पादन जगात सगळीकडे वितरित केलं जातं. मी जे म्हटलं थिअरी ऑफ कम्पॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज. चीनमध्ये लेबर कॉस्ट कमी आहे, चीनमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, चीनमध्ये सरकारी धोरणं चांगली आहेत आणि त्यामुळे तिथे तुलनेने फायदा होतो उत्पादन केला तर, असं सगळ्या उद्योजकांच्या लक्षात आल्यामुळे चीन हा प्रोडक्शन हब झाला, प्रोडक्शन बेस झाला सगळ्या जगाचा आणि चीनमधनं सगळ्या जगाला निर्यात मोठ्या प्रमाणावर व्हायला लागली. मित्रांनो, आपण बघतो ना भारतात सुद्धा किती चीनी वस्तू येत आहेत आणि कोणत्या प्रकारच्या वस्तू येत आहेत. म्हणजे अगदी सांगायचं तर मेणबत्त्या सुद्धा चीनच्या येत आहेत. आमच्याकडे जे काही पतंग उडवले जातात मकर संक्रमणाला ते पतंग सुद्धा चीनकडनं येत नाहीत. पतंगाचा मांजा सुद्धा चीनकडनं येतोय. इतक्या खेळणी लहान मुलांची ती सुद्धा चीनकडनं येत आहेत. मला सांगा या गोष्टींना काही टेक्नॉलॉजी विशेष लागते का? मोठी गुंतवणूक लागते का? काही स्किल्ड वर्कर्स लागतात का? पण केवळ ते उत्पादनाचं हब झालं आणि सगळ्या जगाने आपापल्या बाजारपेठा खुल्या केलेल्या असल्यामुळे कोणत्याही देशामध्ये विकायला मोकळा असल्यामुळे चीननी आपले हातपाय अशा पद्धतीने पसरले. परिणाम काय झाला? आज जगामध्ये 40% माल हा चीनचा सर्व देशांमध्ये जातोय. त्याला असं म्हणतात जगाच्या बाजारपेठेत चीनचा हिस्सा 40% झाला आहे आणि आता त्याचे परिणाम जाणवायला लागलेत. दुसरा एक मोठा परिणाम जो आपल्याला झालेला दिसतो तो म्हणजे इनइक्वालिटी ऑफ इन्कम अँड वेल्थ. उत्पन्न आणि मालमत्ता याच्यामध्ये प्रचंड मोठी विषमता निर्माण झालेली दिसते. फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्येच. देशांचं उत्पन्न वाढलं असेल, ज्याला GDP असं इंग्रजीत म्हणतात, दरडोई उत्पन्न सुद्धा वाढलं असेल, पण हे दरडोई उत्पन्न ही सरासरी आहे. म्हणजे देशाचं उत्पन्न भागिले देशाची लोकसंख्या. त्यामुळे सरासरी पर कॅपिटा इन्कम वाढलं, पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक माणसाचं उत्पन्न वाढलं. घडलं कसं? तर श्रीमंत आणि गरीब यांच्यामधली दरी पण वाढत गेली. त्याला मी म्हणतो इनइक्वालिटी ऑफ इन्कम अँड वेल्थ. ही आपल्याला भारतातही जाणवते, तशी जगातही इतर ठिकाणी जाणवते. आणखीन एक गोष्ट घडली आणि ती म्हणजे रिजनल डिस्पॅरिटी. प्रादेशिक असमतोल खूप मोठ्या प्रमाणावर झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे काही क्षेत्र, भौगोलिक क्षेत्र ही खूप मोठ्या प्रमाणावर विकसित झाली आणि काही भौगोलिक क्षेत्र ही मागासच राहिली. आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर विदर्भ असेल, मराठवाडा असेल, खानदेश असेल, मागासच राहिले. देशाच्या पातळीवर बोलायचं झालं तर ज्याला बिमारू राज्य म्हणतात, बिहार, मध्य प्रदेश वगैरे, ही मागासच राहिली. आणि विकास कसा झालेला दिसतो? मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांच्या भोवती विकास हा राहिला आणि त्यामुळे प्रादेशिक असमतोल खूप मोठ्या प्रमाणावर आला. त्यामुळे लेबर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर मायग्रेट झालं. खेडी ओस पडायला लागली. शहरामध्ये नको इतकी गर्दी झाली. त्याचा ताण
सगळा हा पाणी असेल, वीज असेल, रस्ते असतील, वाहतूक असेल याच्यावर फार मोठ्या प्रमाणावर व्हायला लागला. याउलट खेड्यामध्ये जमीन कसायला माणसं राहिली नाहीत, खेड्यातले उद्योग एका अर्थाने चालवायला माणसं राहिली नाहीत. अशी ही रिजनल डिस्पॅरिटी आली. 3 आपल्याला त्याचे एकूण नकारात्मक परिणाम दिसायला लागले. पहिला मी म्हटलं तसं सगळ्या जगाचं उत्पादन केंद्र म्हणून चीन झालं आणि मग चीन त्याचा गैरफायदा घेऊन इतर देशांना त्रास व्हायला लागला. दुसरं, उत्पन्न आणि मालमत्तेमध्ये प्रचंड विषमता आली. आणि तिसरं, प्रादेशिक असमतोल हा सगळ्या जगाच्या पुढे एक मोठा प्रश्न निर्माण झाला. आणि म्हणून मग ह्या एकूण धोरणाच्या पेक्षा वेगळं काहीतरी करायला पाहिजे. त्या धोरणाचं जर पुन्हा एकदा थोडक्यात सांगायचं झालं तर बाजारपेठा खुला करा. बाजारपेठा खुला केल्या की सगळ्यांना माल स्वस्त मिळेल, कारण थिअरी ऑफ कम्पॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज काम करेल असं मांडलं गेलं. जागतिकीकरण स्वीकारलं गेलं, मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली गेली, सरकारचा सहभाग कमी असावा अर्थव्यवस्थेत हे मान्य केलं गेलं आणि त्यामुळे हे सगळे परिणाम झालेले आपल्याला दिसतात. आता हे सगळं घडत असताना मॉडेल काय होतं, तर ते मॉडेल मी आपल्यासमोर मांडलं. त्याला मी म्हणतो रेडीमेड धोरण. सगळ्या जगासाठी हेच धोरण, हेच योग्य आहे आणि सगळ्या जगाने सुद्धा ते मान्य केलं. पण मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की प्रत्येक देशाची विकासाचा टप्पा वेगळा आहे. काही देश अविकसित आहेत, काही विकसनशील देश आहेत, काही विकसित देश आहेत. त्यामुळे एकाच धोरणाने सगळ्या देशांचा सारखा विकास होईल हे मुळात गृहीतच चुकीचं आहे. दुसरं चुकीचं काय आहे, प्रत्येक देशाची साधन संपत्ती भिन्न आहे, मानव संसाधनं भिन्न आहेत. काही ठिकाणी शिक्षणाची जी काही स्थिती आहे ती भिन्न आहे, स्किल लेबरचं हे भिन्न आहे, तिथल्या लोकांच्या स्थानिक गरजा भिन्न आहेत. त्यामुळे वन साईज फिट्स ऑल, एकच मापाचे कपडे सगळ्यांनी वापरले पाहिजेत, तसं एकच आर्थिक धोरण सगळ्या देशांना उपयोगी पडेल असा जो आग्रह धरला गेला आणि जो सगळ्यांना त्यावेळेला बरोबर आहे असं वाटलं, त्याची वस्तुस्थिती सगळ्यांच्या समोर यायला लागली. आणि मग लोकांना असं वाटायला लागलं की अरे, माझ्या देशात तर खूप मनुष्यबळ आहे, म्हणजे पॉप्युलेशन खूप आहे, वर्किंग पॉप्युलेशन खूप आहे, कमी वयोगटाची, तरुण वयोगटाची मंडळी खूप आहेत आणि आम्ही तर प्रचंड टेक्नॉलॉजीचा वापर करतोय, आम्ही तर प्रचंड ऑटोमेशनचा वापर करतोय. त्याचा परिणाम म्हणून आमच्याकडे लेबर हे बेरोजगारीकडे जायला लागलं आहे. मग आम्हाला असं तंत्रज्ञान बघावं लागेल, भले कदाचित प्रगत देशांकडे जिथे